मी प्राध्यापक नाना शेंडे, संस्थेचा संस्थापक अध्यक्ष। या विहाराची स्थापना प्रामुख्याने 1991 मध्ये करण्यात आली, परंतु विहार अत्यंत छोटं असल्यामुळे आणि लोकही त्यावेळी कमी होती। आता लोकसंख्या वाढल्यामुळे या विहाराचं विस्तारीकरण मागील वर्षापासून या वर्षापर्यंत आपण पूर्ण केलेलं आहे। संकल्प असा आहे की या ठिकाणी सामान्य लोक असतात, त्यांच्या मुलांना एक संस्कार केंद्र निर्माण करणं आणि एक मोठी लायब्ररी निर्माण करणं हा आमचा प्रामुख्याने हेतू आहे आणि धम्माचा प्रसार आणि प्रसार करणं हा प्रामुख्याने आमचा उद्देश या विहाराच्या माध्यमातून आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत। जय हिंद। प्रेरणानगर येथील तथागत विहाराचा नूतनीकरणाचा उद्घाटनाचा कार्य या ठिकाणी संपन्न होत आहे। अतिशय सुंदर अशा प्रकारचं विद्यालय या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि सोबतच वाचनालय सुद्धा आहे। विहार जे आहेत आणि म्हणूनच आपल्या लक्षात येईल की जगामध्ये सर्वात प्रथम जी विद्यापीठ निर्माण झाली ती विद्यापीठं विहारातून निर्माण झालेली आहेत। आपल्याला लक्षात असेल नालंदा, तक्षशिला, उदंतपुरी, रत्नागिरी, विक्रमशिला ही सर्व विद्यापीठं ही बुद्ध विहारातून निर्माण झालेली आहे आणि म्हणून तोच आदर्श या विहाराने ठेवावा अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद। बुद्ध विहार समिती प्रेरणानगर आपण आज इथे एकत्र झालेलो आहोत। आज काल आपले 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, त्या निमित्तानं माननीय श्री नानाजी शेंडे सरांनी मला इथे आमंत्रित केलं आणि आज हा नूतनीकरणाचा कार्यक्रम आज आपल्याला इथं पाहायला मिळतो। गेल्या 35 वर्षापासून ही जागा कशी होती ना आज त्याचं कायापालट आमच्या माननीय श्री नानाजी शेंडे यांनी त्यांचे प्रमुख यांनी हे केली आणि आज अभिमान वाटतो आमच्या प्रेरणानगर वासियांचा तर्फे। आणि हा एक कार्यक्रम असाच दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त करत राहू अशी मी शुभकामना देतो। धन्यवाद। 34व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा। बौद्धविहाराच्या या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण तयार झाले। अनेक लोकांनी या बुद्धविहाराला उभं करण्यासाठी दान दिलं। या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने बुद्धविहाराची आवश्यकता होती, लोकांना संस्काराची आवश्यकता होती आणि आज या तथागत बुद्धविहाराच्या सर्व तरुण मंडळीने हे विहार उभं केलं, लोकांना एक संस्कार केंद्र उभं केलं। त्याबद्दल मी या विहारातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो। आपण या विहारासोबतच आपण एक चांगले ग्रंथालय, एक चांगला कक्ष असं उभं करावं, या माध्यमातून बौद्ध धर्माचा संदेश या विहारातून जावा। मी खूप खूप शुभेच्छा देतो। अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।